नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इन्फो मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्व प्रकारच्या बँकिंग रिलेटेड, सेंट्रल गव्हर्नमेंट रिलेटेड, स्टेट गव्हर्नमेंटच्या नवनवीन जॉब अपडेटसाठी आणि तेही मराठीमधून ऐकण्यासाठी आजच इन्फो मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS कडून आजच एक नवीन सिलेक्शन करण्यासाठी पोस्ट डिक्लेअर झालेले आहेत. IBPS ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि पब्लिक सेक्टर बँकांसाठी काम करते. तर जे स्पर्धा परीक्षा किंवा बँकिंगचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तर कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर रिक्रुटमेंट ऑफ क्लर्क्स म्हणजे IBPS अंतर्गत सर्व प्रकारच्या बँकांमध्ये क्लर्क्सची भरती होणार आहे. ज्या बँका या CRP क्लर्क्स 11 मध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत त्याच बँकांसाठी ही भरती होणार आहे. तर या वॅकन्सीज ह्या 2022-23च्या असून त्याच्या बेसिसवर हे रिक्रुटमेंट प्रोसेस चालणार आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस ही 2 स्टेजमध्ये असेल. पहिली स्टेज ही प्रिलिमिनरी एक्झाम आणि दुसरी स्टेज ही मेन एक्झाम अशी असणार आहे. त्याच्यासाठी ही कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस असणार आहे क्लरिकल केडरसाठी. याच्यामध्ये कोणकोणत्या बँका आहेत ते आपण खाली पाहणारच आहोत. तर याचं शेड्यूल आहे एक्झामचं ऑगस्ट ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2021 मध्ये टेंटेटिव्हली दिलेलं आहे. लवकरच त्याचा अपडेट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर सांगितल्याप्रमाणेच 2 टायर मध्ये ही एक्झाम होणार आहे. ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झाम आणि ऑनलाईन मेन एक्झाम. याच्यामध्ये जे कॅन्डिडेट क्वालिफाय होतील प्रिलिम्स मध्ये तेच कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले जातील मेन एक्झामसाठी. त्याच्यानंतर पुढे त्यांनी दिलेलं आहे की IBPS अँड ऑटोनॉमस बॉडी. वरती सांगितल्याप्रमाणेच IBPS ही गव्हर्नमेंटची ऑटोनॉमस बॉडी आहे. IBPS कडे सर्व बँकांच्या एक्झाम घेण्याची, शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची यादी बनवण्याची, मेन एक्झाम घेण्याची पूर्णपणे गव्हर्नमेंटने जबाबदारी दिलेली आहे. तर वरती सांगितल्याप्रमाणे पार्टिसिपेटिंग बँक्स यामध्ये कोणत्या कोणत्या असणार आहेत म्हणजेच यामध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया. तर या पार्टिसिपेटिंग बँकांसाठी ही क्लर्कची भरती असणार आहे. तर त्यासाठी टेंटेटिव्ह शेड्यूल इव्हेंटचं काय असणार आहे म्हणजे फॉर्म कधीपासून चालू होणार, कधी बंद होणार, ऑनलाईन एक्झामिनेशन संबंधी सर्व प्रकारच्या डेट्स काय असणार ते आपण इथे पाहूयात. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा केलेलं ऍप्लिकेशन एडिट मॉडिफिकेशन करण्यासाठी 12 जुलै 2021 ते 1 ऑगस्ट 2021 अशी डेट असणार आहे. म्हणजे फॉर्म चालू होण्याची तारीख ही 12 जुलै आहे आणि फॉर्मसाठी अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही 1 ऑगस्ट 2021 अशी आहे. तर जे तुम्हाला पेमेंट फीज पे करायची आहे ती याच 2 डेटमध्ये पे करायची आहे. त्याच्यानंतर डाउनलोड ऑफ कॉल लेटर फॉर प्री एक्झाम ट्रेनिंग म्हणजेच जी प्रिलिमिनरी एक्झाम असणार आहे त्याच्यासाठी कॉल लेटर्स डाउनलोड करण्याची एक्झाम ट्रेनिंग दिलं जाणार आहे याच्यासाठी. तर प्री एक्झाम ट्रेनिंगची ऑगस्ट 2021 मध्ये डेट येऊ शकते आणि प्री एक्झाम ट्रेनिंग कंडक्ट म्हणजे सुरू होण्याची तारीख 16 ऑगस्टच्या दरम्यान असेल. त्याच्यानंतर तुमची पूर्णपणे प्री एक्झाम ट्रेनिंग होणार आहे आणि आता प्रिलिमिनरी एक्झामसाठी ऑगस्ट 2021 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये कधी पण ती येऊ शकते 20 तारखेच्या पुढे. त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी तर 28 ऑगस्ट 2021, 29 ऑगस्ट 2021 आणि 4 सप्टेंबर 2021 या डेट्समध्ये तुमची ऑनलाईन प्रिलिम्स एक्झाम होणार आहे. तर या ऑनलाईन एक्झामचा रिझल्ट लागणार आहे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये. त्याच्यानंतर डाउनलोड कॉल लेटर फॉर ऑनलाईन एक्झाम मेन्स. प्रिलिमिनरी एक्झाम पास झाल्यानंतर जे कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट होतील मेन एक्झामसाठी त्यांचं कॉल लेटर, हॉल तिकीट हे ऑक्टोबर 21 मध्ये येणार आहे. तर ऑनलाईन एक्झाम ही ऑक्टोबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान होईल आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट म्हणजे कोणत्या बँकेसाठी तुमची अलॉटमेंट असणार आहे ती एप्रिल 2022 मध्ये डिक्लेअर केलं जाईल. अशा पद्धतीने हे पूर्णपणे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. ज्याप्रमाणे तुम्ही अप्लाय कराल त्याप्रमाणे हळूहळू पुढले अपडेट IBPSच्या वेबसाईटवरती दिले जातील. कॅन्डिडेट्सना
वेळोवेळी ज्या सूचना द्यायच्या आहेत त्या सर्व IBPHच्या वेबसाईटवरती डिक्लेअर केल्या जातील. विद्यार्थ्यांनी वेळोवेळी या वेबसाईटला व्हिजिट करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार तर CRP क्लर्क 11 अंतर्गत ही भरती होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपली पात्रता, आपली शैक्षणिक पात्रता, एज्युकेशनल पात्रता, कास्ट कॅटेगरी वाईज बघूनच पुढे अप्लाय करायचं आहे. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे रिलेटेड डॉक्युमेंट्स जे तुमच्या कॅटेगरीशी संबंधित असतील, नॅशनॅलिटी, एज, एज्युकेशनल क्वालिफिकेशन इत्यादी संबंधित जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला जॉईनिंगच्या वेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी दाखवायचे आहेत. तर पूर्ण डॉक्युमेंट्स असल्याशिवाय कोणीही अप्लाय करू नये. जरी अप्लाय केला तरी डॉक्युमेंटच्या अभावी ते ऍप्लिकेशन रिजेक्ट केलं जाईल. त्याच्यानंतर याच्यासाठी फक्त सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे ऑल इंडियामधून लोक अप्लाय करणार आहेत. नेपाळ, भूटान, तिबेटियन रिफ्युजी हु कम ओव्हर टू इंडिया बिफोर 1 जानेवारी 1962 याप्रमाणे नॅशनॅलिटी आणि सिटीजनशिपचा क्रायटेरिया यासाठी असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एज या परीक्षा देण्यासाठी काय असणार तर एज हे तुमचं 1 जुलै 2021 रोजी गणलं जाईल. म्हणजेच मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्झिमम 28 वर्ष असा हा एज क्रायटेरिया असणार आहे. त्याच्यानंतर एजमध्ये काही स्टुडंटला रिलॅक्सेशन किंवा अप्पर एज लिमिट दिलं जातं ते आपण कास्ट कॅटेगरी वाईज पाहणार आहोत. तर ज्या SC आणि ST कॅटेगरी आहे त्यांना 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तर OBC मध्ये नॉन क्रिमिनल कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. आणि जे स्टुडंट पर्सन विथ डिसॅबिलिटी आहेत म्हणजे हँडिकॅप स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन, विडोज, डायव्होर्स वुमन लिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड किंवा पर्सन्स अफेक्टेड बाय 1984 रायट्स अशा वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे की कॅन्डिडेट सिकिंग एज रिलॅक्सेशन विल बी रिक्वायर्ड टू सबमिट नेसेसरी सर्टिफिकेट. म्हणजेच एखाद्या कॅटेगरीच्या बेसिसवर तुम्ही फॉर्म अप्लाय करत असाल म्हणजेच SC, ST, OBC, PWD, एक सर्व्हिसमॅन ज्यामधून तुम्ही अप्लाय करता आहात त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ते तुम्हाला ॲट द टाइम ऑफ जॉईनिंगच्या वेळेस द्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर जे कास्ट सर्टिफिकेट, कॅटेगरी सर्टिफिकेट असणार आहे ते कॉम्पिटंट अथॉरिटीकडून मिळालेलं ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. SC, ST, OBC, PWD या कॅटेगरीच्या स्टुडंटना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ते दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी दिलं आहे की जे स्टुडंट OBC कॅटेगरीमध्ये आहेत आणि नॉन क्रिमिनलमध्ये आहेत तेच फक्त एज रिलॅक्सेशनचा किंवा इतर रिलॅक्सेशनचा बेनिफिट घेऊ शकतात. काही स्टुडंट हे OBC असून क्रिमिलियर कॅटेगरीत असतात. ते स्टुडंट याच्यासाठी एज रिलॅक्सेशन किंवा अदर रिलॅक्सेशनसाठी पात्र असणार नाहीत. तर जे स्टुडंट OBC क्रिमिलियर असतील त्यांनी जनरल कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा आहे आणि जे स्टुडंट OBC नॉन क्रिमिलियर कॅटेगरीमध्ये आहेत त्यांनी OBC मध्ये फॉर्म भरण्यास हरकत नाही. पण त्यांना OBC सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे डॉक्युमेंट चेकिंगच्या वेळी तुम्हाला ते दाखवण्याचं आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनसाठीच्या काही टर्म्स कंडिशन इथे दिलेल्या आहेत ते त्याप्रमाणे इथे रीड करू शकता. त्याच्यानंतर या क्लर्क्स पदासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे ते आपण पाहूयात. तर ए डिग्री, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन म्हणजेच एका रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी कोणत्याही एका रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीची ग्रॅज्युएट डिग्री यासाठी शैक्षणिक अर्हता म्हणून त्यांनी दिलेला आहे. ग्रॅज्युएशन डिग्रीमध्ये BA, BCom पासून इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट सर्व प्रकारचे ग्रॅज्युएट यासाठी ऍप्लिकेबल असणार आहेत. तर विद्यार्थ्यांकडे व्हॅलिड मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर पर्सेंटेज ऑफ मार्क्स जे ग्रॅज्युएशनला मिळालेले आहेत ते रजिस्ट्रेशन करताना ऑनलाईन याचं तुम्हाला ते व्यवस्थितरित्या भरायचं आहे. त्याच्यानंतर कॉम्प्युटर लिटरसी म्हणजे विद्यार्थ्यांकडे कॉम्प्युटर चालवण्याचं, कॉम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज कॉम्प्युटरचं असणं गरजेचं आहे. त्याचा सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा किंवा डिग्री कॉम्प्युटर ऑपरेशनमध्ये, कॉम्प्युटर लँग्वेजमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट नसतील त्यांना हायस्कूल किंवा कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट लेवलला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कॉम्प्युटर हा सब्जेक्ट असणं मॅन्डेटरी आहे.
त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे प्रोफिशियन्सी इन दी ऑफिशियल लँग्वेज, म्हणजे तुमच्या स्टेटनुसार जी तुमची ऑफिशियल बँकांची ऑफिशियल लँग्वेज असेल त्यामध्ये त्यांची प्रोफिशियन्सी असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रासाठी मराठी, याप्रमाणे स्टेट वाईज ऑफिशियल लँग्वेज मध्ये प्रोफिशियन्सी असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऑल दी एज्युकेशनल क्वालिफिकेशन मेन्शन, म्हणजे जे क्वालिफिकेशन मेन्शन केलेले आहे ते युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूशन, बोर्ड, रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी असणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंट रेग्युलेटरी बॉडीज कडून त्यांना मान्यता असणं गरजेचं आहे. आणि फायनल रिझल्ट जो डिक्लेअर्ड आहे तो 1 ऑगस्ट 2021च्या अगोदर होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट शुड इंडिकेट पर्सेंटेज, म्हणजे विद्यार्थ्यांना पर्सेंटेज ऍक्च्युअल ग्रॅज्युएशनला किती आहे ते तिथे मेन्शन करायचं आहे. काही युनिव्हर्सिटी CGPA किंवा OGPA या प्रकारे डिग्री सर्टिफिकेट वरती मेन्शन केलं जातात. तर यामध्ये या CGPAचं कन्व्हर्जन पर्सेंटेज मध्ये करून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना प्रॉपर माहिती भरायची आहे. तर त्याप्रमाणे युनिव्हर्सिटी कडून दिलेलं CGPA आणि पर्सेंटेज इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. किंवा पुढे कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज कसं करणार ते यांनी दिलेलं आहे. दी पर्सेंटेज मार्क शाल बी अराइव्ड ॲट बाय डिवायडिंग दी टोटल मार्क्स, म्हणजे तुम्हाला मिळालेले मार्क हे टोटल मार्क्सला डिवाइड केले जाणार आहेत. त्याच्यानंतर दी फ्रॅक्शन ऑफ पर्सेंटेज सो अराइव्ड विल बी इग्नोर्ड, म्हणजे तुम्हाला 59.99% असतील तर ते 60% म्हणून गणले जाणार नाही, ते 60 पेक्षा कमीच म्हणून गणले जाणार आहेत. त्याचप्रमाणे 54.99% असतील तर ते 55% म्हणून गणले जाणार नाही, ते 55 पेक्षा कमीच आहेत असं गणलं जाणार आहे. त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ एक्स सर्व्हिसमॅन आहे. एक्स सर्व्हिसमॅन साठी इथे रीड करू शकता. याप्रमाणे गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन काय आहे, कशा प्रकारे त्यांचे सर्टिफिकेशन असतील ते इथं दिलेलं आहे, ते पाहू शकता. त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या रिझर्वेशन हे पूर्णपणे PWD कॅटेगरी आणि एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरीसाठी दिलेलं आहे. तर पुढे आपण गाईडलाईन ज्या दिलेल्या आहेत वेगवेगळ्या जे विद्यार्थी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी ज्या महत्वाच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत फक्त आपण त्याचा इथे स्टडी करणार आहोत. तर महत्वाचं म्हणजे EWS कॅटेगरी जे आहे, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, यांच्यासाठी गव्हर्नमेंटने वेगवेगळी ज्या गाईडलाईन्स क्लॅरिफिकेशन दिल्या आहेत त्याप्रमाणे त्यांना ते EWS चे सर्टिफिकेट जमा करावे लागणार आहे. सेंट्रलच्या गाईडलाईन नुसार हे EWS सर्टिफिकेट तुम्हाला तिथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग मध्ये काय असणार आहे, तर कोविड-19 जो पॅन्डेमिक चालू आहे याच्यामध्ये सेफ्टीच्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्याप्रमाणे किंवा कोरोनाची परिस्थिती बघून तुमचं PET म्हणजे प्रिलिमिनरीचं जे एक्झामिनेशन ट्रेनिंग होणार आहे ते सुरू केलं जाईल. तर प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग हे त्या बँकेकडून, नोडल बँक किंवा पार्टिसिपेटिंग बँक यांच्याकडून लिमिटेड नंबरवरती जे स्टुडंट SC ST मायनॉरिटी, एक्स सर्व्हिसमॅन आणि पर्सन विथ डिसेबिलिटीज आहेत त्यांच्यासाठी हे फक्त प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग असणार आहे. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगसाठी वेगवेगळ्या सेंटर्स आहेत. तर इथे भरपूर सेंटर दिलेले आहेत. ऑल इंडियामधून आगरताळा, आग्रा, अहमदाबाद, अमृतसर, औरंगाबाद, महाराष्ट्र अशा प्रकारचे वेगवेगळे सेंटर दिले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सेंटर हे औरंगाबाद एक आहे, त्याच्यानंतर मुंबई एक आहे आणि पुणे. तर अशा प्रकारे 3 ते 4 सेंटर प्री एक्झामिनेशन ट्रेनिंगसाठी आहेत. तर जे स्टुडंट प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग घेणार आहेत त्यांनी तसं ऑनलाईन फॉर्म भरताना मेन्शन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग दिली जाणार नाही आणि प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग ही फुल्ली फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. त्याच्यानंतर CRP ऑनलाईन एक्झामिनेशन, म्हणजेच या क्लरिकल केडरसाठी तुमची जी ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते आपण इथे पाहायचं आहे. तर 2 स्टेजमध्ये आपली एक्झाम होणार आहे, प्रिलिमिनरी आणि मेन एक्झाम. तर प्रिलिमसाठी तुमचा 3 प्रकारच्या टेस्टमध्ये स्ट्रक्चर असणार आहे. तर सुरुवातीला आहे इंग्लिश लँग्वेज. तर इंग्लिश लँग्वेजमध्ये तुमचे क्वेश्चन्स हे 30 असणार आहेत आणि याच्यासाठी मॅक्झिमम मार्क्स हे 30 असणार आहेत. आणि
या इंग्लिश लँग्वेजसाठी टोटल 20 मिनिट तुमच्यासाठी वेळ असणार आहे. त्याच्यानंतर न्यूमेरिकल ॲबिलिटी यामध्ये 30 क्वेश्चन 30 मार्क्सला 35 क्वेश्चन 35 मार्क्सला आहेत आणि 20 मिनिट याच्यासाठी वेळ आहे. रिझनिंग ॲबिलिटीमध्ये 35 क्वेश्चनसाठी 35 मार्क्स आहेत आणि 20 मिनिट याच्यासाठी वेळ असणार आहेत. म्हणजेच तुमची टोटली प्रिलिम्स एक्झाम ही 100 मार्कासाठी 100 क्वेश्चनची 60 मिनिटांसाठी आहे. तर या प्रकारे तुमची प्रिलिम्स एक्झाम असणार आहे. या प्रिलिम्स एक्झाममध्ये तुम्हाला प्रत्येक सेक्शनमध्ये विशिष्ट स्कोर आणणं गरजेचं आहे. प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. जे स्टुडंट प्रत्येक सेक्शनमधील पास होतील ते स्टुडंट शॉर्टलिस्टिंग केले जाणार आहेत ऑनलाईन मेन्स एक्झामसाठी. तर पुढे आपण पाहूयात की मेन्स एक्झामिनेशनसाठी कशा प्रकारचा सिलेबस असणार आहे, कोणते क्वेश्चन किती मार्क्ससाठी असणार आहे, याच्यासाठी टाइम किती अलॉट केलेला आहे. तर मेन एक्झाम ही 4 सब्जेक्टची असणार आहे. पहिला सब्जेक्ट हा जनरल फायनान्शियल अवेअरनेसचा असणार आहे. क्वेश्चन 50 असून मॅक्झिमम मार्क्स हे 50 आहेत. तर याच्यासाठी तुम्हाला टाइम अलॉट केलेला आहे 35 मिनिट. जनरल इंग्लिशसाठी 40 क्वेश्चन 40 मार्क्स आणि 35 मिनिट हा टाइम अलॉट केला आहे. रिझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूडसाठी 50 क्वेश्चन दिले असून याच्यासाठी मॅक्झिमम मार्क्स हे 60 असणार आहेत आणि टाइम 45 मिनिट. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 50 क्वेश्चन्स असून मॅक्झिमम मार्क्स हे 50 आहेत आणि वेळ दिलेला आहे 45 मिनिट्स. टोटल तुमची मेन एक्झाम ही 190 प्रश्नांची आणि 200 गुणांची असून टोटल 160 मिनिट तुम्हाला यासाठी वेळ दिलेला आहे. तर वरील जी एक्झाम होणार आहे दोन्ही प्रिलिम्स असू मेन्स असू इंग्लिश हिंदी या लँग्वेजमध्ये असणार आहे. म्हणजेच बिलिंग्युअल लँग्वेजमध्ये इंग्लिश किंवा हिंदीमध्ये ही तुमची एक्झाम असणार आहे. त्याच्यानंतर कॉल लेटरसाठी काय काय माहिती आहे. प्रिलिमिनरी एक्झामसाठी ऑथेंटिक स्टॅम्प कॉपी ऑफ आय डी कार्ड किंवा तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये जाताना तुमचा आय डी कार्ड प्रॉपररित्या फोटो आयडेंटिटी जे गव्हर्नमेंट रूल्सनुसार दिलेले आहेत तेच फक्त तिथं दाखवायचं आहे. तर एक नोट दिलेली आहे त्यांनी, कॉल लेटर फॉर प्रिलिमिनरी एक्झाम विल नॉट बी कलेक्टेड ॲट द एक्झामिनेशन व्हेन्यू. म्हणजे तुमचं प्रिलिमिनरी एक्झामच्या वेळी कॉल लेटर हे जमा करून घेतलं जाणार नाही. सर्वांनी हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हावेवर इट विल बी ड्युली ऑथेंटिकेटेड स्टॅम्प्ड बाय द एक्झाम सेंटर स्टाफ. म्हणजे तुमच्या हॉल तिकीटवरती त्या एक्झाम सेंटरचा ऑथेंटिकेट किंवा स्टॅम्प त्यावरती मिळणं गरजेचं आहे. ज्या सेंटरला तुम्ही प्रिलिम्स एक्झाम देण्यासाठी गेला आहात त्या सेंटरचं तिथं ऑथेंटिकेटेड किंवा स्टॅम्प केलेलं त्या हॉल तिकीटवरती तुमच्या असणं गरजेचं आहे. आणि नंतर मेन्स एक्झामच्या वेळी तुम्हाला मेन्स एक्झामचा हॉल तिकीट आणि प्रिलिम्समध्ये तुमच्या हॉल तिकीटवरती स्टॅम्प केलेलं जे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला मेन्स एक्झामच्या वेळी शो करायचं आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्सना ॲडिशनल फोटोग्राफ सोबत ठेवायचा आहे, जो फोटोग्राफ त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर जी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे पेनल्टी फॉर रॉंग अँसर ती आपण इथे पाहूया. तर ऑनलाईन प्रिलिम्स आणि मेन्स एक्झामसाठी पेनल्टी फॉर रॉंग अँसर्स असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टेस्टची ही एक्झाम आहे, पण इच क्वेश्चन फॉर विच रॉंग अँसर हॅज बीन गिवन बाय द कॅन्डिडेट 1/4 म्हणजे 1/4 तुमची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे 0.25 असं मार्क्स रिडक्शन होणार आहे तुमचं दिलेल्या चुकांना. तर या प्रकारे पेनल्टी फॉर रॉंग अँसर्स असणार आहे. त्याच्यानंतर एक्झामिनेशन सेंटर संबंधित त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत. तर एक्झामिनेशन सेंटर हे ऑल इंडिया मधून असणार आहे. त्याच्यासाठी टेंटेटिव्ह लिस्ट त्यांनी दिलेले आहे. प्रिलिमिनरी एक्झाम अँड दोज फॉर ऑनलाईन मेन एक्झाम इज अवेलेबल इन ॲनेक्चर 2. ॲनेक्चर 2 मध्ये त्यांनी एक टेंटेटिव्ह लिस्ट एक्झामिनेशन सेंटरची दिलेली आहे, ती आपण पुढे पाहणारच आहोत. महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर त्यांच्याकडून जे तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर दिलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चेंज करून दिलं जाणार नाही. त्याच्या पुढे स्कोर, द करेक्टेड स्कोर्स ऑब्टेन्ड बाय इच कॅन्डिडेट इन डिफरंट सेशन्स. म्हणजे तुम्हाला डिफरंट सेशनमध्ये तुम्ही जो स्कोर मिळवलेला आहे त्याचं नॉर्मलाइज्ड युजिंग इक्वी पर्सेंटाईल मेथडने नॉर्मलाइज तुमचे मार्क करणार आहेत. म्हणजे नॉर्मलायझेशनची मेथड इथे यूज केली जाणार आहे.
स्कोअर्स अप टू 2 डेसिमल पॉईंट शॅल बी टेकन फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन. 2 डेसिमल पॉईंट पर्यंतचे पॉईंट्स यामध्ये कॅल्क्युलेशन पर्पजसाठी घेतले जाणार आहेत. तर कट ऑफ स्कोअर ऑनलाईन मेन एक्झामचा कसा असणार आहे ते आपण इथे पाहूयात. इच कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू ऑब्टेन अ मिनिमम स्कोर इन इच टेस्ट. म्हणजे मिनिमम मार्क्स तुम्हाला प्रत्येक टेस्टमध्ये मिळवणं अत्यंत गरजेचं आहे आणि अशा स्टुडंटना पुढील प्रोसेससाठी प्राधान्य देण्यात येईल. डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ द स्टेट, म्हणजे ज्या वॅकन्सी आहेत त्याच्याप्रमाणे त्याच्या तुलनेत कट ऑफ लावला जाईल आणि ते स्टुडंट पुढील प्रोसेससाठी पात्र असतील. मार्क्स ऑब्टेन्ड इन दी ऑनलाईन मेन एक्झामिनेशन ओनली विल बी कन्सिडर्ड फॉर फायनल मेरिट लिस्टिंग. म्हणजेच प्रिलिमिनरी पास झाल्यानंतर तुम्ही मेन्स एक्झाम द्यायची आहे आणि मेन्स एक्झाममध्ये जे तुमचे मार्क्स असणार आहेत तेच तुमचे फायनल मेरिट लिस्टसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. पुढे आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट. दी टोटल मार्क्स अलॉटेड फॉर ऑनलाईन मेन एक्झामिनेशन आर 200. म्हणजे 200 गुणांची मेन्स एक्झामिनेशन असणार आहे. त्याचं कन्व्हर्जन हे 100 मार्कामध्ये प्रोव्हिजनल अलॉटमेंटसाठी केलं जाणार आहे. त्यानुसार तुमचं जे काही मेरिट असेल ते ठरलं जाईल. ऑन कम्प्लिशन ऑफ द मेन एक्झामिनेशन डिपेंडिंग ऑन द स्टेट वाईज वॅकन्सीज. म्हणजेच स्टेट वाईज वॅकन्सीज नुसार याचं मेरिट लिस्ट कॅटेगरी वाईज बनवलं जाणार आहे. 2022-23च्या गरजेनुसार बँकांची जी नीड आहे त्याच्या गरजेनुसार तुमच्या या वॅकन्सीज पोस्ट पुढे पुढे भरल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर जे कॅन्डिडेट रिझर्व्ह कॅटेगरीमधून अप्लाय करणार आहेत त्यांनी वेळोवेळी गव्हर्नमेंटकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट जमा करणं गरजेचं आहे. काही स्टुडंट कॅटेगरीमध्ये असतील त्यांनी जनरलमधून अप्लाय केला असेल तर त्यांना जनरल प्रमाणे ट्रीट केलं जाईल असं यांनी इथं दिलेलं आहे. इन दी इव्हेंट ऑफ 2 or more कॅन्डिडेट हॅव्हिंग ऑब्टेन्ड द सेम स्कोअर. म्हणजे एक्झाममध्ये जर एक किंवा एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना समान स्कोअर आला तर त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची डेट ऑफ बर्थ, म्हणजे जे विद्यार्थी सिनियर आहे त्यांना प्राधान्य दिलं जाईल. म्हणजेच तिथे डेट ऑफ बर्थचा क्रायटेरिया इथं लावला जाईल. जे स्टुडंट सिनियर आहेत त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत ते तुम्ही रीड करू शकता. त्याच्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स काय असणार आहे ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग. म्हणजे जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत ते आपण इथे पाहूयात. तर खाली दिलेले डॉक्युमेंट्स हे ओरिजिनल आणि त्याच्या सेल्फ अटेस्टेड कॉपीज तुम्हाला जमा करायच्या आहेत. तर सुरुवातीला व्हॅलिड सिस्टीम जनरेटेड प्रिंट आउट, म्हणजेच जे तुमचं हॉल तिकीट असणार आहे सिस्टीमकडून जनरेट केलेलं CRP क्लर्क्स 11 साठी ते तुम्हाला ओरिजिनल तिथे जमा करायचं आहे. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थसाठी तुम्ही बर्थ सर्टिफिकेट किंवा 10वीचं सर्टिफिकेट पण यूज करू शकता. त्याच्यानंतर फोटो आयडेंटिटी प्रूफ पॉईंट G मध्ये I याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला फोटो आयडेंटिटी इथं दाखवायचं आहे. त्याच्यानंतर मार्कशीट्स अँड सर्टिफिकेट्स फॉर ग्रॅज्युएशन ऑर इक्वॅलंट क्वालिफिकेशन. म्हणजे तुमचं जे ग्रॅज्युएशन झालं असेल त्याच्याशी संबंधित त्याच्याशी इक्वॅलंट असं जे क्वालिफिकेशन असेल त्याचं मार्कशीट आणि त्याचे सर्टिफिकेट दाखवणं गरजेचं आहे. प्रॉपर डॉक्युमेंट फ्रॉम बोर्ड युनिव्हर्सिटी. म्हणजे तुमच्या बोर्ड युनिव्हर्सिटीकडून मिळालेले प्रॉपर डॉक्युमेंट्स ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग तुम्हाला ते दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्या कॅटेगरीमधून अप्लाय केला आहे त्याचं रिलॅक्सेशन घेत आहात त्याचं तुम्हाला SC, ST, OBC, नॉन क्रिमिनल या प्रकारचे सर्टिफिकेट तिथे दाखवावे लागणार आहे. त्याच्यानंतर इन्कम अँड असेट सर्टिफिकेट हे फक्त EWS कॅटेगरीसाठी लागणार आहे आणि त्याच्यानंतर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट हे PWBD कॅन्डिडेटसाठी लागणार आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स जमा करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी वेगवेगळ्या टर्म्स कंडिशन दिलेल्या आहेत ते इथे पाहू शकतात. जे कॅन्डिडेट ऑलरेडी गव्हर्नमेंटमध्ये काम करत आहेत, गव्हर्नमेंट किंवा पब्लिक सेक्टर किंवा गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये काम करत आहेत त्यांना स्वतःच्या करंट एम्प्लॉयरकडून NOC म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट्स घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याची कॉपी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी जमा करणं गरजेचं आहे. आणि याच्यासोबतच जे काही रिलेव्हंट डॉक्युमेंट्स असणार आहेत ते पण तुम्ही इथे जमा करू शकता. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे की आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी काय कोणते डॉक्युमेंट यूज केले जावेत. तर डॉक्युमेंट टू बी प्रोड्युस्ड म्हणजे एक्झामिनेशन हॉलमध्ये जाण्याच्या वेळेस तुम्ही जे कॉल लेटर असणार आहे त्या कॉल लेटरच्या फोटोकॉपीसोबत तुम्हाला पॅन कार्ड, पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन, वोटर कार्ड, बँक पासबुक, फोटोग्राफ
म्हणजे बँक पासबुक विथ फोटोग्राफ असं, फोटो आयडेंटिटी प्रूफ इश्यूड बाय गॅझेटेड ऑफिसर, पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह अलॉंग विथ फोटोग्राफ, आयडेंटिटी कार्ड इश्यूड बाय द रिकग्नाइज्ड कॉलेज. या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारची या यादीमधून तुम्ही कोणतीही एक आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी तिथे देऊ शकता. जर काही विद्यार्थीनींचं नावामध्ये चेंज असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला ओरिजिनल गॅझेट नोटिफिकेशन किंवा लेडीज असतील त्यांच्यासाठी ओरिजिनल मॅरेज सर्टिफिकेट किंवा ॲफिडेविट इन ओरिजिनल हे तिथं शो करावं लागणार आहे ॲट दी टाइम ऑफ एक्झामिनेशन. त्याच्यानंतर सोशल डिस्टन्सिंग मोड, कंडक्ट ऑफ एक्झाम रिलेटेड इन्स्ट्रक्शन, म्हणजेच कोविड-19च्या अनुषंगाने सर्व प्रकारचं सोशल डिस्टन्सिंगची काळजी आपण घेतली पाहिजे. पुढे त्यांनी दिलेलं आहे की सोशल डिस्टन्सिंगमध्ये किंवा कोरोना काळात कोणत्या प्रकारे कशा प्रकारे ट्रान्सपरंट वॉटर बॉटल किंवा वेगवेगळ्या गोष्टी इथे त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे आपण पाहूयात की कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन काय असणार आहे. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनसाठी विद्यार्थ्यांना फोटो कॅप्चर होणार आहे, म्हणजे ऑनलाईन एक्झाममध्ये तुमचा फोटो कॅप्चर केला जाईल. द फोटोग्राफ विल बी टेकन व्हाईल कॅन्डिडेट स्टँडिंग, सीट नंबर विल बी गिव्हन द कॅन्डिडेट. त्या प्रकारे तुम्हाला सीट नंबर्स वगैरे दिले जाणार आहेत. सोबतच तुम्हाला रफ शीट पण प्रोव्हाइड केली जाणार आहेत. हे सर्व एक्झामिनेशन हॉलमधल्या सूचना त्यांनी इथे दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे हाऊ टू अप्लाय, म्हणजे ॲक्च्युअल आपल्याला अप्लाय कसा करायचा आहे ते आपण पाहूया. तर कॅन्डिडेट अप्लाय करण्यासाठी 12 जुलै 2021 ते 1 ऑगस्ट 2021 पर्यंतच फॉर्म स्वीकारले जाणार आहेत. तर विद्यार्थ्यांना अप्लाय करण्याच्या अगोदर त्यांचा फोटोग्राफ व्यवस्थितरित्या इथे दिल्याप्रमाणे डायमेन्शनमध्ये स्कॅन करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर आणि लेफ्ट थंब इम्प्रेशन, म्हणजे हा अंगठ्याचा ठसा पण त्यांना स्कॅन करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे इथं दिलेलं आहे त्यांनी एक डिक्लेरेशन. हे डिक्लेरेशनमध्ये म्हणजे तुम्हाला रिटर्नमध्ये एका ब्लँक पेपरवरती लिहायचं आहे आणि ते पुन्हा तिथे अपलोड करायचं आहे. तर डिक्लेरेशन हे इथं त्यांनी दिलेलं आहे. आयच्या पुढे तुमचं नाव लिहायचं आहे. नेम ऑफ द कॅन्डिडेट, हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट, ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. म्हणजे यामध्ये जे डिक्लेरेशन दिलं आहे की सर्व प्रकारची माहिती ही बरोबर असून मी सर्व प्रकारचे याच्याशी संबंधित सपोर्टिंग डॉक्युमेंट्स मी जेव्हा लागेल IBPS किंवा बँकांच्या व्हेरिफिकेशनसाठी तेव्हा मी जमा करेल, असे हे तुम्हाला लिहून स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून हे अपलोड करायचं आहे. आणि वरती दिलेलं जे डिक्लेरेशन आहे ते पूर्णपणे ब्लॉक लेटर्स, कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचं नाही. त्याच्यानंतर नेसेसरी डॉक्युमेंट जे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असणार आहे, जे ऑनलाईन पेमेंटसाठी आवश्यक जे काय असणार ते तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरतानाच्या वेळेस सोबत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर हे पूर्ण प्रोसेस होईपर्यंत ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. कारण IBPS कडून ज्या नवनवीन सूचना, हॉल तिकीट्स, कॉल लेटर जे असतील त्याच्याशी संबंधित इन्स्ट्रक्शनसाठी तुमचा हा ईमेल ID अत्यंत महत्त्वाचा आहे. तर पुढे आहे ॲप्लिकेशन फीज काय असणार आहे. तर ॲप्लिकेशन फीज ही SC ST कॅटेगरीसाठी GST सहित 175 रुपये आहे. तर 850 रुपये ही अदर कॅटेगरीसाठी असणार आहे. म्हणजे जनरल OBC कॅटेगरीसाठी ही 850 रुपये फीज विथ GST असणार आहे. त्याच्यानंतर प्रोसिजर फॉर अप्लाइंग ऑनलाईन. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुरुवातीला IBPSच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे. त्याच्यामध्ये CRP क्लर्क्स या ऑप्शनवरती क्लिक करून क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन फॉर CRP क्लर्क्स 11 यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट विल हॅव टू क्लिक. त्याच्यानंतर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. व्यवस्थितरित्या तुम्ही तुमची सर्व डिटेल टाकून पूर्णपणे रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर जी तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होईल त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जनरेट होईल. तो स्क्रीनवरती दिसेल. तो तुम्हाला नोट डाऊन करायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड सोबतच हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला ईमेल आणि SMS द्वारे पण पाठवण्यात येईल. त्याच्यानंतर तुम्ही हा डेटा सेव्ह करून याच्या सहाय्याने पुढील लॉग इन प्रोसेस पण करू शकता. तुम्हाला फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन या 4 गोष्टी काळजीपूर्वक अपलोड करणं अत्यंत गरजेचं आहे. या सर्व गोष्टी
स्कॅन करून तुम्ही अपलोड करू शकता आणि ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन जेव्हा तुमचं होईल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चेंजेस करता येणार नाही. त्यामुळे पूर्ण फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा, कारण एकदा सबमिट झाल्यानंतर चेंजेस करणं अशक्य आहे किंवा IBPS कडून त्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद केलेली नाही. त्याच्यानंतर जे मोड ऑफ पेमेंट असणार आहे म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही पेमेंट करायचं आहे, तर पेमेंट हे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. कोणत्याही प्रकारची DD चेक्स या प्रकारे पेमेंट करायचं नाहीये. तर पेमेंटसाठी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, IMPS, कॅश कार्ड्स, मोबाईल वॉलेट, इंटरनेट बँकिंग या प्रकारच्या माध्यमातून फीज पेड करू शकता. त्याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे की इफ द ऑनलाईन ट्रान्झॅक्शन हॅज नॉट बीन सक्सेसफुली कम्प्लिटेड, म्हणजे एखादं ट्रान्झॅक्शन तुमचं ऑनलाईन करताना सक्सेसफुली कम्प्लिटेड झालं नाही तर तुम्हाला लॉग इन करून पुन्हा प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून पुन्हा ॲप्लिकेशन फीज किंवा इंटिमेशन चार्ज भरायचा आहे. सक्सेसफुल कम्प्लिशन झाल्यानंतर हे ट्रान्झॅक्शन तुमचं सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला रिसिप्ट जनरेट होईल. त्या रिसिप्टची तुम्ही प्रिंटआउट काढणं गरजेचं आहे आणि प्रिंटआउट सोबतच हा जो जनरेट झालेला ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुम्ही भरलेला तो पण तुम्हाला प्रिंटआउट काढून पुढील प्रोसेससाठी सोबत ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, त्याचं पेमेंट कसं करायचं हे पाहिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो जनरेट होणारा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आहे ते तुमच्या SMS आणि ईमेलवरती पाठवण्यात येईल. त्यासाठी तुम्हाला ईमेल SMS पूर्ण प्रोसेस होईपर्यंत चालू ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही फोटोग्राफ, सिग्नेचर, थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन अपलोड केल्यानंतरच पेमेंट फीज वगैरे पेड करायचे आहे. जर या चारपैकी एक जरी तुमच्याकडून अपलोड करायचं राहिलं तर ते पूर्णपणे तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट करण्यात येईल अशा त्याने सूचना दिलेल्या आहेत. बाकी इथे सर्व प्रकारच्या जनरल इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत, त्या तुम्ही केअरफुली रीड करू शकता. महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या त्या सर्व आपण कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यानंतर पण त्यांनी एक दिलेलं आहे की एनी रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ डेट, टाइम अँड व्हेन्यू, म्हणजे परीक्षेची तारीख, वेळ किंवा ठिकाण, मग तो प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो, या संबंधी कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडून चेंजमेंट करून दिलं जाणार नाही. तर फोटोग्राफच्या सूचना आहेत, सिग्नेचरच्या सूचना आहेत, थंब इम्प्रेशनच्या सोबतच डिक्लेरेशनच्या सूचना आहेत. त्या तुम्ही व्यवस्थितरित्या काळजीपूर्वक पाहून वाचूनच अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर इंटिमेशन्स विल बी सेंट बाय ईमेल, म्हणजे परीक्षेसंबंधी सर्व प्रकारची माहिती ही तुमच्या ईमेल ID वरती पाठवली जाणार आहे. त्याचा ईमेल ID आणि मोबाईल नंबरवरती पाठवली जाणार आहे. त्यामुळे हे व्यवस्थितरित्या चालू असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर परीक्षा हॉलमध्ये जाताना काय असावे, काय असू नये याच्या सूचना इथे दिलेल्या आहेत. ते तुम्ही व्यवस्थितरित्या रीड करू शकता. म्हणजे स्टेशनरी आयटम कोणतेही असू नये, टेक्स्च्युअल मटेरियल सारखे कोणते कम्युनिकेशन डिव्हाइस सोबत असू नये, गॉगल्स, हँडबॅग, रिंग्स, इयरिंग, नोज पिन्स, कॅमेरा, मेटॅलिक, म्हणजे खूप सारी इथं यादी दिलेली आहे. यापैकी कोणतेही तुम्ही परीक्षेच्या सेंटरवरती घेऊन जायचं नाहीये किंवा परीक्षा हॉलमध्ये घेऊन जायचं नाही. त्याच्यानंतर कॉल लेटर्स, तर जे प्रिलिम्स आणि मेन्ससाठी कॉल लेटर असणार ते तुम्हाला ईमेलद्वारे इंटिमेट करण्यात येईल. जे कॅन्डिडेट पात्र असतील त्यांचं डाउनलोड ते हॉल तिकीट किंवा कॉल लेटर डाउनलोड करू शकतात, तेही फक्त IBPSच्या ऑफिशियल वेबसाईटवरून. त्यासाठी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, डेट ऑफ बर्थ, पासवर्डची गरज लागेल. कोणतेही हार्ड कॉपी IBPS कडून तुम्हाला पाठवली जाणार नाही किंवा पोस्ट कुरिअर केली जाणार नाही. फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने जनरेट झालेलं हॉल तिकीट तुम्हाला यूज करायचं आहे आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच हॉल तिकीट त्यांच्याकडून प्रोव्हाइड केले जाणार आहेत. त्याच्यानंतर त्यांनी एक नोट दिलेली आहे महत्त्वाची, कॉल लेटर फॉर प्रिलिम्स एक्झाम. तर कॉल लेटर ऑफ प्रिलिम्स एक्झाम विल नॉट बी कलेक्टेड ॲट द एक्झामिनेशन व्हेन्यू, म्हणजेच एक्झामिनेशन सेंटरमध्ये तुमचं जे हॉल तिकीट आहे सिस्टीम जनरेटेड ते जमा करून घेतलं जाणार नाही. त्याच्यावरती सेंटरचं स्टॅम्प किंवा ऑथेंटिकेट करून तिथल्या स्टाफकडून तुम्हाला दिलं जाईल. तर हे तुम्हाला मेन्स एक्झामच्या वेळेस पण जमा करायचं आहे. प्रिलिम्समध्ये तुमचं ते स्टॅम्प असणारं कॉल लेटर आणि मेन्स एक्झामसाठीचं हॉल तिकीट हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यासोबत जे कॉल लेटरच्या सोबत तुम्हाला हँडआउट इन्फॉर्मेशन दिलं आहे ते काळजीपूर्वक वाचून फॉर्म भरायचा आहे. त्याप्रमाणे तुम्हाला
पुढे प्रोसेस करायची आहे. आणि जे मेन एक्झामिनेशन जी होणार आहे तुमची ॲट द टाइम ऑफ मेन एक्झाम, कॅन्डिडेट मस्ट ब्रिंग ड्युली ऑथेंटिकेटेड प्रिलिम्स एक्झाम कॉल लेटर. म्हणजे प्रिलिम्स एक्झामच्या वेळी एक्झाम सेंटरकडून देण्यात आलेले स्टॅम्प किंवा ऑथेंटिकेट केलेलं जे काही त्यावरती मेन्शन केलेलं असेल ते तुम्हाला या प्रकारे तुम्हाला हे सर्व मेन्स एक्झामचं कॉल लेटर आणि प्रिलिम्स एक्झामचं विथ स्टॅम्प किंवा ऑथेंटिकेट केलेलं तुमचं हॉल तिकीट त्यावेळी तिथं जमा करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर IBPSच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वेगवेगळ्या ज्या सूचना पब्लिश केल्या जाणार आहेत ते तुम्ही या वेबसाईटवरती चेक करू शकता. तर अशा प्रकारे आपण वॅकन्सीज काय असणार आहेत हे आता आपण पाहणार आहोत. तर इथे वेगवेगळ्या स्टेटच्या कास्ट कॅटेगरी वाईज बँक वाईज जागा वॅकन्सीज दिलेल्या आहेत. तर आपण महाराष्ट्रासाठी कोणत्या कॅटेगरीसाठी कोणत्या बँकेसाठी किती वॅकन्सीज असणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर आपण स्क्रोल करत महाराष्ट्र स्टेटसाठी ज्या जागा आहेत तिकडे जाणार आहोत. तर अशा प्रकारे स्क्रोल करत महाराष्ट्रासाठीचा हा टेबल आलेला आहे. तर बँक वाईज कॅटेगरी वाईज जागा दिलेल्या आहेत. तर बँक ऑफ बरोडासाठी कोणत्याही कॅटेगरीसाठी एकही जागा नाही किंवा त्या जागा अजून त्यांनी डिक्लेअर केलेल्या नाहीत. ज्याप्रमाणे बँकांकडून जागा डिक्लेअर केल्या जातील तेव्हा इथे कास्ट कॅटेगरी वाईज जागा मेन्शन केल्या जातील. सध्या ज्या जागा अवेलेबल आहेत फक्त आणि फक्त त्याच इथे मेन्शन केलेल्या आहेत. तर बँक ऑफ इंडियासाठी SC साठी 20 जागा, ST साठी 18, OBC साठी 55, EW साठी 20, जनरल साठी 93, अशा टोटल बँक ऑफ इंडियाच्या 206 जागा आहेत. आणि पुढे हँडिकॅपच्या जागा मेन्शन केलेल्या आहेत. या प्रकारे वेगवेगळ्या बँकांच्या कास्ट कॅटेगरी वाईज जागा इथे दिलेल्या आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियासाठी 177 टोटल जागा आहेत. तर कॅनरा बँकसाठी 46 टोटल जागा आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकसाठी 0 वॅकन्सी आहेत. पंजाब नॅशनलच्या जागा अजून कळालेल्या नाहीत. तर पंजाब सिंध बँकसाठी 16 जागा, इको बँकसाठी 33 आणि युनियन बँक ऑफ इंडियासाठी टोटल 321 जागा आहेत. अशा प्रमाणे महाराष्ट्रातील सर्व वॅकन्सीचं बँक आणि कॅटेगरी वाईज तुम्ही स्टडी करू शकता. या प्रकारे कोणत्या स्टेटसाठी किती जागा आहेत इथं यांनी मेन्शन केलेलं आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी पाहून घ्यायचं आहे. ऑनलाईन अप्लाय करताना ज्या स्टेटसाठी तुम्ही सहसा महाराष्ट्र कॅन्डिडेट महाराष्ट्रासाठी अप्लाय करणार आहेत त्याप्रमाणे तो टेबल केअरफुली रीड करायचा आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झामिनेशन सेंटर्स काय असणार आहे. ज्या प्रिलिम्स एक्झाम आणि मेन्स एक्झामसाठी वेगवेगळ्या प्रकारचे एक्झामिनेशन सेंटर आहे त्याची एक टेंटेटिव्ह लिस्ट यामध्ये दिलेली आहे. तर प्रिलिम्स एक्झामसाठी महाराष्ट्रामधून हे अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर ही प्रिलिम्ससाठीची तुमची एक्झामिनेशन सेंटर्स असणार आहेत. आणि मेन्स एक्झामसाठी एकदम लिमिटेड अशा सिटीज असणार आहेत ज्यामध्ये औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे फक्त आणि फक्त याच सिटीजमध्ये तुमची मेन्स एक्झाम होणार आहे. तर इथे पुन्हा त्यांनी जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्याच्या वेगवेगळ्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईन्स प्रॉपररित्या तुम्ही रीड करूनच ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. विदाउट फोटोग्राफ, सिग्नेचर, थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन शिवाय तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट केला जाणार नाही. जरी तुम्ही जमा केला तरी तो रिजेक्ट केला जाईल. या प्रकारे अनेक्चर 4 आहे जे तुम्ही रीड करू शकता. त्याप्रमाणे कोरोनाशी संबंधित कोविड-19शी संबंधित ते आहे. पुढे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोफार्मा दिलेले आहेत. GST कॅटेगरीसाठी, SC कॅटेगरीसाठी, नंतर OBC कॅटेगरीसाठी, OBC नॉन क्रिमिनल कॅटेगरीसाठी ज्या काही वेगवेगळ्या प्रोफार्माज आहेत ते इथे दिलेले आहेत ज्या कास्ट सर्टिफिकेट, EWS नॉन क्रिमिनलशी संबंधित आहेत. त्याच्यानंतर इन्कम असेट सर्टिफिकेट हे EWS कॅटेगरीसाठी आहे. पुढे त्यांनी एक सर्व्हिसमॅनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन दिलेले आहेत. जे स्टुडंट PWBD म्हणजेच हँडिकॅपचा लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारचे सर्टिफिकेट्स त्यांनी दिलेले आहेत ॲज अ सॅम्पल कॉपी म्हणून. त्याच्यानंतर डिसॅबिलिटी सर्टिफिकेटवरती सांगितल्याप्रमाणे इथे देण्यात आलेलं आहे. तर या प्रकारे सर्व ॲनेक्चर आहेत. आपापल्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर जे रिलीज्ड किंवा रिटायर्ड पर्सोनेल आहे त्यांच्यासाठी हा प्रोफार्मा ए आहे ते व्यवस्थितरित्या तुम्ही रीड करू शकता. आणि प्रोफार्मा बी मध्ये सर्विंग पर्सोनेल साठीचे दिलेला आहे त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही करायची आहे.
नंतर जे आर्म्ड फोर्सेसमधून रिटायर झालेले आहेत किंवा जे सर्व्हिंगला आहेत त्यांच्यासाठी प्रोफार्मा सी आहे. नंतर प्रोफार्मा डी हा सर्व्हिंग आर्म फोर्ससाठी आहे. जे कॅन्डिडेट्स अजून आर्म फोर्स सर्व्हिसेसमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा प्रोफार्मा आहे. तर अशा प्रकारे सर्व प्रकारचे प्रोफार्मा पाहिले आपण. प्रोसेस काय असणार आहे, ही रिक्रुटमेंट प्रोसेस काय असणार आहे, कशा पद्धतीने ऑनलाईन एक्झाम होणार आहे, प्रिलिम्स, मेन्स, या सर्व प्रकारची माहिती आपण घेतली. तर अशाच प्रकारच्या सर्व सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट तसेच बँकिंग रिलेटेड जॉब अपडेटसाठी आणि तेही मराठीमधून ऐकण्यासाठी आजच इन्फो मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. काय अडचणी असतील, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. आणि एक डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून पण तुम्ही इन्फो मराठीशी जॉईन होऊ शकता. धन्यवाद.